नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. सॉल्व्हिंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी आपण तयारी करतो आहोत. तुमच्याकडून चॅनलला खूप छान रिस्पॉन्स मिळतोय, याच्यासाठी तुमचे खूप खूप आभार. मी बनवलेले व्हिडिओज तुम्हाला आवडतायत, त्यातून तुमचा अभ्यास छान होतोय याचा मला खूप आनंद आहे. एक लक्षात घ्या, कुठल्याही स्पर्धा परीक्षेला जाता त्यावेळेला ना क्वेश्चन सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस ठेवा. मी हे बहुतेक प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते, पण खरंच हे खूप आवश्यक आहे. क्वेश्चन्स कसे येणार आहेत, क्वेश्चन्स वाचायची सवय आपल्याला झाली पाहिजे, ते थोड्याशा वेळात सॉल्व्ह करायची सवय झाली पाहिजे. हे सगळ्या गोष्टी टार्गेटिंग असतात जेव्हा केव्हाही स्पर्धा परीक्षा असते. या प्रॅक्टिसमध्ये तुम्ही माझ्याकडनं चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक घेऊ शकता, ज्यामध्ये 300 पेक्षा जास्त प्रश्न इथे मी स्वतः बनवलेले आहेत आणि यात 4 मेगा टेस्ट पण इन्क्लुडेड आहेत, ज्या पूर्ण सिलेबसवर आधारित आहेत. यासाठी तुम्हाला कुठेही जायचं नाहीये, तुमच्या पॅरेंट्सना कुठेही जायचं नाहीये. या व्हॉट्सअप नंबरवर माझ्याशी संपर्क करा, ऑनलाईन पेमेंट करा आणि ऑनलाईन मोडवरतीच ही क्वेश्चन बँक तुम्ही घेऊ शकता. नक्की घ्या, तुमचं प्रिपरेशन एक खूप छान प्रिपरेशन होऊ द्या. तुम्हाला माहिती आहे, आपण चॅनलवरती आधीच्या प्रश्नपत्रिकांमधनं घेतलेले प्रश्न सोडवतोय. 2024 ची प्रश्नपत्रिका सध्या डिस्कस करतोय. प्रश्न आहे बघा, जास्त उंचावर जात असताना पुढीलपैकी कोणता बदल घडत असतो? हवेचा दाब वाढतो व घनता कमी होते. हवेचा दाब व घनता दोन्ही कमी होते. हवेचा दाब कमी होतो, घनता वाढते. हवेचा दाब व घनता दोन्ही वाढतात. यासाठी एक खूप छानशी इमेज मला नेटवर मिळाली, याचं सोर्स क्रेडिट इकडे दिलेलं आहे. इथे आपल्याला एक मस्त डोंगर दाखवलाय आणि या चौकोनामध्ये, या ब्लॉकमध्ये आपल्याला हवेची घनता, दाब याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. हे जे छोटे छोटे निळे निळे पार्टिकल्स दिसत आहेत, ते आहेत हवेचे पार्टिकल्स, हवेचे कण आहेत असं म्हणू शकतो आपण. तर याचं खालच्या भागात, म्हणजे जेव्हा जमिनीवर आहे तेव्हा इथे हायर प्रेशर आहे, म्हणजे हवेचा दाब इथे भरपूर आहे. त्याच्याशिवाय घनता सुद्धा इथे भरपूर दिसतीये. जसं जसं आपण उंचावर जातोय, या डोंगरावर चढतोय, तसं घनता कमी होते, विरळ होत चालली आहे बघा हवा, आणि दाब सुद्धा त्याचा कमी होतो. म्हणजेच काय? पर्याय बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. हवेचा दाब व घनता दोन्ही कमी होते. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आपल्याला विचारतोय, घंटा तयार करण्यासाठी विशिष्ट मिश्रधातूच वापरतात, कारण मिश्रधातूंमुळे घंटेचे वजन कमी होते. मिश्रधातूमुळे घंटेची नादमयता वाढते. मिश्रधातूमुळे घंटेची मजबूती वाढते. मिश्रधातूमुळे घंटेचे क्षरण कमी होते. तर संमिश्रे अलॉईज या टॉपिकवर हा क्वेश्चन आहे. संमिश्रे जेव्हा म्हणतो त्यावेळेला आपण धातू किंवा एक किंवा अधिक धातू किंवा एक धातू आणि अधातू यांचं मिश्रण करतो. जसं स्टेनलेस स्टील जेव्हा बनवतात तेव्हा त्यात लोखंड, कार्बन, क्रोमियम, निकेल हे घालतात. पितळ जे असतं ते तांब आणि जस्ताचं कॉम्बिनेशन असतं. कांस्य जे असतं ते तांब आणि कथिलाचं कॉम्बिनेशन असतं. तर बेसिकली हे असं आपण का करतो? तर या धातूची स्ट्रेंथ, मजबूती वाढवण्यासाठी आपण करतो. कधी कधी ते युजर फ्रेंडली, वापरायला सोपं व्हावं म्हणून आपण करतो. जसं आपण जर याचं स्टेनलेस स्टीलचंच उदाहरण घेतलं तर आपली जी स्वयंपाकघरातली भांडी असतात ती स्टेनलेस स्टीलची असतात. पूर्वीच्या काळी लोखंडाची भांडी वापरायचे, पण लोखंडाची भांडी एक तर जड असतात खूप आणि गंजतात सुद्धा. त्याच्यात भाजी केली तर ती काळी होते, मग तुमच्यासारखी शहाणी मुलं ती खात नाही. खरं तर त्यामध्ये लोखंड उतरतं आणि ते छान असतं तब्येतीसाठी. आपल्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन मध्ये असतं की नाही आयर्न, तर तब्येतीसाठी चांगलं असतं, पण आपण आता ते खात नाही. सो तो भाग वेगळा आहे. आपण पुन्हा अलॉयकडे येऊया. तर अलॉय मध्ये या कारणांनी, अशा विविध कारणांनी आपण अलॉय बनवतो. आणि इथे
प्रश्नामध्ये घंटेबद्दल दिलंय, तर घंटेचं काम काय आहे? छानसा नाद करणे, हो की नाही? त्यामुळे इथे पर्याय बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. मिश्र धातूमुळे घंटेची नादमयता वाढते, त्यासाठी घंटेमध्ये मिश्र धातू वापरते. ओके, जमला? पुढचा प्रश्न बघूया. लाल रंगाचा एक थेंब ड्रॉपरने अलगद पाण्याने भरलेल्या चंचू पात्रात सोडता क्षणी काय घडेल? पाण्याचा फक्त पृष्ठभाग रंगीत होईल, पाण्याचा फक्त तळाकडील भाग रंगीत होईल, संपूर्ण पाणी रंगीत होईल, की थेंब वरून खाली येताना त्याच्या मार्गातील बाजूचे पाणी रंगीत होत जाईल? पर्याय डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. संपूर्ण पाणी एकदम रंगीत होणार नाही एका थेंबामुळे. तळाकडील भाग रंगीत होण्यासाठी पूर्ण जेवढं तो मार्ग म्हणजे वरपासून खालपर्यंत जाईल की नाही त्या भांड्यामध्ये, तो रंगीत ड्रॉप, तर त्यामुळे डायरेक्टली तळाकडचा भाग रंगीत नाही होणार आणि फक्त पृष्ठभाग पण रंगीत होणार नाही, कारण तो जो थेंब आहे तो वरपासून खालपर्यंत हळूहळू जाईल. त्यामुळे पर्याय डी, थेंब वरून खाली येताना त्याच्या मार्गातील बाजूचे पाणी रंगीत होत जाईल. थोडे थोडे कण जे असतील ते बाजूच्या पाण्यात मिसळतील, त्याच्यामुळे आजूबाजूचे पाणी थोडं थोडं रंगीत होत जाईल. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अपकेंद्री पद्धतीचा वापर रक्तद्रव्य व रक्तपेशी वेगळ्या करण्यासाठी करतात. कपड्यावरील निळ्या शाईचे डाग बाष्पीभवनाने घालवतात. आयोडीन व मीठ गाळण पद्धतीने वेगळे करतात. साखरेच्या संतृप्त द्रावणापासून स्फटिकी भवनाने साखर मिळवतात. यातले कुठलं विधान बरोबर आहे? याच्यासाठी वेगळे आपल्याला विधानांचे कॉम्बिनेशन करून पर्याय खाली दिलेले आहेत. असे प्रश्न नीट वाचत जा. खूपदा त्या गडबडीमध्ये आपण यालाच पर्याय आहेत असं समजतो 1, 2, 3, 4 आणि याच्याच नुसार काहीतरी टिक करून येतो. ह्याचसाठी क्वेश्चन सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस कराल ना तर जास्त सोपं जाईल. सगळ्यात पहिल्यांदा अपकेंद्री पद्धत काय आहे ते समजून घेऊया. हे विद्युत अपकेंद्री यंत्र आहे. यामध्ये परीक्षा नळीसारख्या आकाराच्या नळ्या असतात. त्यामध्ये आपण आपलं द्रावण घेतो आणि ते यात ठेवल्यानंतर, ती नळी यात ठेवल्यानंतर ती अशी गोलाकार रीतीने जोरात फिरते. ती जोरात फिरत असताना ती 500 रिव्होल्यूशन पर मिनिट, 500 वेळेला फिरेल एका मिनिटात, किंवा 5000 रिव्होल्यूशन पर मिनिट असं आपल्याला इथे सेटिंग करता येतं. वॉशिंग मशीनचं किंवा ओव्हनचं कसं करतो तसंच असतं इथे सेटिंग. इथे सेट करायचं किती रिव्होल्यूशन पर मिनिट हवेत आणि ऑन करायचं, ते फिरतं. हे साधे अपकेंद्री हे जे आहे ते हाताने वापरायचंय. इथे ह्या हँडलला पकडून आपल्याला गोल गोल फिरवलं की हे असं फिरेल आणि इथे पण रिव्होल्यूशन पर मिनिट होतील, पण हे कमी होतील कारण शेवटी हे हाताने करतो. त्याचं उदाहरण द्यायचं असेल तर बघा, गढूळ पाणी जर आपण या टेस्ट ट्यूब मध्ये घेतलं आणि फिरवलं तर गढूळ पाण्यामध्ये माती खाली साठेल आणि पाणी वर राहील. तर अशा पद्धतीने काही द्रावणांचं सेपरेशन आपल्याला इथे करता येतं. तर यामध्ये आपल्या प्रश्नाप्रमाणे पहिलं जे विधान आहे ते बरोबर आहे. रक्तद्रव्य आणि रक्तपेशी वेगळ्या करण्यासाठी अपकेंद्री पद्धतीचा वापर केला जातो. ही इमेज 7वीच्या पुस्तकातून घेतलेली आहे. दुसरं जे आपल्याला पर्याय दिलाय, स्फटिक रूपात साखरेचं रूपांतर करता येतं असं. तर त्यासाठी काय करायचंय, साखरेचं संतृप्त द्रावण घ्यायचंय आणि त्याच्यात जास्तीत जास्त साखर विरघळवायची. गार पाण्यात साखर विरघळून झाली की अजून पाणी गरम करायचंय, अजून साखर विरघळते थोडीशी, जवळपास पाण्याच्या तिप्पट साखर त्यामध्ये विरघळते. त्यानंतर द्रावण थंड झालं की मग त्यामध्ये एक दोरा घालून ठेवायचा आहे आणि 3-4 दिवसांनी जर तुम्ही बघितलं तर त्यामध्ये साखरेचं स्फटिकीकरण झालेलं दिसून येतं. तिथे असं होतं की आपण साखर विरघळत जातो, त्या पाण्याची क्षमता एका वेळेनंतर संपते, ते संतृप्त द्रावण होतं. आता त्यात अजून साखर विरघळू शकत नाही. गरम केल्यावर ती विरघळल्यासारखी वाटते आणि नंतर मात्र ती स्फटिक स्वरूपामध्ये बाहेर पडते.
येते लक्षात? तर हे झालं साखरेचं स्फटिकीकरण. म्हणजे साखरेच्या संतृप्त द्रावणापासून स्फटिकीभवनाने साखर मिळवतात. हे विधान सुद्धा सत्य आहे. त्यामुळे इथे 1 आणि 4 पर्याय डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर होतं. ठीक आहे. अजून एक प्रश्न सोडवूया. एका वस्तूवर हवेत क्रिया करणारे गुरुत्वीय बल पी न्यूटन व पाण्यात क्रिया करणारे गुरुत्वीय बल क्यू न्यूटन आहे. तर पी आणि क्यू मधला संबंध कोणता असेल? गुरुत्वीय बल वस्तू पाण्यात असू दे किंवा जमिनीवर असू दे, ठीक आहे, ते एकसारखंच असतं. हे लक्षात घ्या. एवढं माहित असेल तर आपल्याला उत्तर अगदीच सापडलंय. P = Q. पर्याय ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर. P हे Q पेक्षा मोठं आहे हेही नाही, P हे Q पेक्षा छोटंही नाही आहे, आणि P बरोबर Q बरोबर 0 हे सुद्धा नाही. P बरोबर Q असणार आहे, कारण की गुरुत्वीय बल हे सगळीकडे एकसारखंच असतं. ठीक आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ इकडे थांबवते. असंच अजूनही घेऊन येणार आहे MCQ. चॅनलला तुम्ही बघत राहा. खूप छान रिस्पॉन्स मिळतोय, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप मस्त अभ्यास करा आणि यशस्वी व्हा. सेकंड लेवलसाठी आपल्याला जायचंय, त्याचेही व्हिडिओ चॅनलवरती ऑलरेडी पब्लिश्ड आहेत. चालेल तर मग भेटत राहूया. टाटा.